मागच्या वेळेला आदरणीय स्वर्गवासी अजितदादा पवार या ठिकाणी असताना आम्ही सगळ्या निवडणुका घड्याळावर लढवलेल्या आहेत. आमचे उमेदवार सुद्धा पुण्याला आणि सातारला निवडून आलेले ते घड्याळावर निवडून आलेले आहेत. त्यामुळे तिथे पवार गट अशा प्रकारची आघाडी करण्याच्या बाबतीमधला सुतोवाद चाललेला आहे. अशा प्रकारची चर्चा चालू आहे. उद्या त्याच्या संदर्भातून काय निर्णय होईल त्याबरोबर आमचे उमेदवार त्यांच्याबरोबर आहेत. पवार पोटनिवडणूक लढणार असल्याची आता माहिती समोर येते आहे. खरं तर तुमच्या पक्षाचे उमेदवार अजित पवारांच्या विरोधात योगेंद्र पवार होते. आता पोटनिवडणूक लागते, या संदर्भात तुमची काय भूमिका? बघू, या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही महाविकास आघाडीची सगळी मंडळी एकत्र बसून चर्चा करू आणि अशा प्रकारची भूमिका जाहीर करू. मागच्या वेळेला आदरणीय स्वर्गवासी अजितदादा पवार या ठिकाणी असताना आम्ही सगळ्या निवडणुका घड्याळावर लढवलेल्या आहेत. आमचे उमेदवार सुद्धा पुण्याला आणि सातारला निवडून आलेले ते घड्याळावर निवडून आलेले आहेत. त्यामुळे तिथे पवार गट अशा प्रकारची आघाडी करण्याच्या बाबतीमधला सुतोवाद चाललेला आहे. अशा प्रकारची चर्चा चालू आहे. उद्या त्याच्या संदर्भातून काय निर्णय होईल त्याबरोबर आमचे उमेदवार त्यांच्याबरोबर आहेत. पवार पोटनिवडणूक लढणार असल्याची आता माहिती समोर येते आहे. खरं तर तुमच्या पक्षाचे उमेदवार अजित पवारांच्या विरोधात योगेंद्र पवार होते. आता पोटनिवडणूक लागते, या संदर्भात तुमची काय भूमिका? बघू, या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही महाविकास आघाडीची सगळी मंडळी एकत्र बसून चर्चा करू आणि अशा प्रकारची भूमिका जाहीर करू. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.